विहीर चोरी गेली आहे. हो, विहीर चोरी गेली आहे. कदाचित आश्चर्य वाटेल आपल्याला, परंतु केस तालुक्यातील नांदुरघाट येथील नितीन जाधव आणि अमोल हरिचंद्र जाधव या दोन शेतकऱ्यांची विहीर चोरी गेल्याची तक्रार आज केज पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की त्यांच्या जमिनीमध्ये कुठेही विहीर खोदलेली नाही, मात्र परस्पर शासकीय यंत्रणेनं त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदल्याचं आणि त्याचं अनुदान उचलल्याचं या ठिकाणी सिद्ध झालं आहे. आणि त्यानिमित्तानं आज त्यांनी दोघांनी केज पोलीस स्टेशन अंतर्गत आपली तक्रारी दाखल केली. माझ्यासोबत या ठिकाणी नितीन जाधव. नेमकं काय काय प्रॉब्लेम आहे? विहीर चोरीला गेली तर 2022ला बिल उचललेलं समजलं आम्हाला. 2022ला हां, बिल उचललेलं त्याचे प्रिंट काढली. तर ते सादिक शेख म्हणून विहिरी खांदत होते पहिले. तर त्यावेळेस त्यांना विचारलं, माहीत झाले असता विचारणा केली. तर विचारणा केली असता त्यांनी उत्तरं दिली, बघावं लागेल काय बघावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल, असं उत्तर उडवली दिले. नंतर कागद काढले आम्ही ऑनलाईन. तर त्यांच्याकडे घेऊन गेलो असता त्यांनी तरी म्हणजे पंचायत समितीत चेक करावं लागेल. मग त्यानंतर आम्ही पंचायत समितीला अर्ज दिला, इथं पोलीस स्टेशनला आज आलो. म्हणजे एकूण तुमचं म्हणणं आहे की शेतात तुमच्या विहीर नसताना ती उचलली गेली. आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? हां, तसंच झालं. आम्हाला 25 जानेवारीला माहिती झालं आता की आमचे वीर बजेट हे झालं 2022च्या हां, अगोदर. 2022ला. एकूण प्रकरण आपल्या लक्षात आलं असेल की 2022च्या अगोदर हे प्रकरण घडलेलं आहे. त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदल्याचं दाखवून त्याचा जो निधी आहे तो उचललेला आहे. आणि आत्ता मात्र या शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की त्यांच्या शेतात विहीरच खोदली नाही. तर मग आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्यांनी पोलिसांनाच आता ही विहीर शोधण्याचं आव्हान केलेलं आहे. कारण या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की त्या शेतकऱ्यांच्या शेतात कुठलीही विहीर खोदलेली नसताना कुठला खड्डाही नाही आहे असं त्यांचं मत आहे. मात्र विहीर खोदून प्रशासकीय स्तरावर याचे पैसेही उचलले गेलेले आहेत, म्हणून आज ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ठिकाणी पत्रकार अमोल जाधवी आहेत. काय सांगाल, तुमच्या गावचं हे प्रकरण आहे नेमकं? त्यामध्ये काय प्रकार झालेला आहे किंवा शेतकऱ्याच्या नावावर असं एक रॅकेट मोठं तयार झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांच्या ह्या 2 जण शेतकरी पुढे आलेले आहेत, परंतु अशा नांदुरघाटमध्ये 20 ते 25 विहिरी उचललेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता अमोल हरिश्चंद्र जाधव यांच्या नावावर विहीर उचलली, त्यांना माहीत नव्हतं. आणि त्याच्यात जी मजुराची मस्टर आहेत ते पाहत असताना की ते आमच्या गावातले लोक पण नाहीत आणि त्यांच्या नावावर हे पैसे उचलण्यात आलेले आहेत. म्हणजे हा एक 10, 20, 25, 50 लाखाचा फ्रॉड नाही तर ही करोडो रुपयाचा मोठा घोटाळा आहे. तर ज्या शेतकऱ्यांची आता ह्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमची जी विहीर आहे शासनाचा ह्याच्यावर नियंत्रण असतं, रोजगार सेवक असतो, इंजिनियर असतो आणि मस्टर काढताना अँगल कॅमेरे फोटो असतात आणि प्रत्येक 15 दिवसाला त्याचं मस्टर तयार असतं. तर ह्या यंत्रणेत ह्यांच्या विहिरीचं काम कसं झालं आणि काय झालं, रेकॉर्डला काय आहे, हे गटविकास अधिकारी यांनी आणि संबंधित इंजिनियरनी सांगावी. आणि यांची चोरी गेलेली विहीर तात्काळ सापडून देण्यात आता शेवट ह्या शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे दार वाजवलेले आहेत. तर आता पोलीस ही हरवलेली विहीर सापडून देतील नक्कीच, असा विश्वास आहे या शेतकऱ्यांना. आणि यांच्यावर जसा अन्याय झाला आहे तसाच बाकीच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय झाला आहे. त्यांना न्याय भेटण्यासाठी आज केज या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी आलेलो आहोत. आता पाहिलं आपण की निश्चित की विहीर चोरी गेल्याची तक्रार आता केज पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. निश्चितच पोलिसासमोर आता ही चोरी गेलेली विहीर पुन्हा एकदा शोधण्याचं मोठं आव्हान आहे. काय करा, मला व्हिडिओ द्या पाठवून.